रेवदंडा येथील मारुती आरीतील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत अघोरी कृत्य करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ज्या वर्गात उद्याचे जबाबदार नागरिक घडतात त्याच पवित्र ठिकाणी अंधश्रद्धेचे खेळ मांडले गेल्याने परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात समाजकंटकांनी शाळेच्या पाठीमागील दरवाजा जबरदस्तीने उघडून वर्गात प्रवेश केला। वर्गाच्या आत भाकरीचे पीठ, लिंबू, लाल दोरे, तुटलेल्या बांगड्या आणि तथाकथित करणीसाठी वापरले जाणारे साहित्य विखुरलेल्या अवस्थेत आढळले। धक्कादायक बाब म्हणजे दरवाजाजवळ आणि बाथरूम परिसरात रक्तासारखे लाल डागही दिसून आले आहेत। सोमवारी सकाळी ही बाब उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली। कोणावर तरी करणीबाधा करण्याच्या उद्देशानेच हा प्रकार केला गेल्याचा दाट संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे। शाळेसारख्या सुरक्षित आणि पवित्र ठिकाणी अशा विकृत मानसिकतेचे दर्शन घडल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। हा केवळ घुसखोरीचा प्रकार नसून आपल्या संस्कारांवर केलेला हल्ला आहे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत। घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलीस ठाण्याचे सिद्धेश शिंदे, सुधीर पाटील व सहकाऱ्यांनी तातडीने शाळेत धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून वापरलेले साहित्य जप्त केले आहे। या प्रकरणाचा तपास युद्ध पातळीवर सुरू असून दोषींचा शोध घेतला जात आहे। ज्ञानाच्या मंदिरात अंधश्रद्धेचा अंधार शिरणे ही समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना आहे। सत्याचा दिवा पेटवून अशा विकृत प्रवृत्तींना उघड करणे ही आता केवळ पोलिसांचीच नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे। वेळेत छडा लागला नाही तर अशा प्रवृत्तींचे धाडस भविष्यात अधिक वाढण्याची भीती आहे। जनोदयकरिता सचिन मयेकर, रेवदंडा।